फास्ट इंग्लिश बोलणारे लोक काही मॅजिक करत नाहीत, ते फक्त पॅटर्नला फॉलो करतात. वेलकम टू डे 14 ऑफ ईगल इंग्लिश चॅलेंज. आज आपण रेग्युलर वर्ब्सला कंप्लीट करूयात. आता रेग्युलर वर्ब्स म्हणजे काय, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलोच आहोत. रेग्युलर वर्ब्स म्हणजे ज्याचं पास्ट बनवताना आपण ईडीचा वापर करतो. आता V2 म्हणजे काय, वर्ब प्लस ईडी म्हणजेच V2 आणि V3. आणि V4 म्हणजे काय, तर वर्ब प्लस ING म्हणजेच V4. याची काही एक्झाम्पल्स आहेत. वॉक, आता वॉकचं V2 आहे वॉक्ड, वॉक्ड नाही तर आहे वॉक्ड. V3 आहे वॉक्ड आणि V4 आहे वॉकिंग. प्ले, प्लेचं V2 आहे प्लेड, प्लेड नो, प्लेट, प्लेट अँड प्लेइंग. आणि नेक्स्ट वर्ब आहे आस्क, आस्कचं V2 आहे आस्क्ड, आस्क्ड, आस्किंग. याचे काही एक्झाम्पल्स आहेत. शी क्लीन्ड हर रूम येस्टरडे, तिनं काल तिची रूम क्लीन केली. आय एम शूटिंग व्हिडिओ, मी आता व्हिडिओ शूट करत आहे. आता रेग्युलर वर्ब लिहिताना स्पेलिंग बनवताना काही टिप आहे, जसं की स्टॉप. आता स्टॉपचं स्टॉप्ड लिहिताना आपण पी ला डबल करणार आहोत, जसं की STOPPED. आणि स्टडी, स्टडी, स्टडीचा ING करताना STUDYING. आपण कोणताही चेंज नाही करणार आहोत, पण V2 करताना आपण व्हायला काढून आयचा वापर करणार आहोत, तर स्पेलिंग बनेल STUIED. जर तुम्हाला कंप्लीट वर्ब लिस्ट हवी असेल, जसं की V1, V2, V3 आणि V4, तर मला कॉमेंट करा वर्ब्स. तुम्हाला DM मध्ये वर्बची लिस्ट मिळून जाईल आणि ही रील सेव्ह करा.